नमस्कार. हिवाळा सुरू आहे. मार्केटमध्ये मस्त ताजा हिरवागार मटार मिळतोय. म्हणूनच आज आपण मटारपासून 5 वेगवेगळे चमचमीत आणि झटपट तयार होणारे पदार्थ बनवणार आहोत. तर पहिला पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतले. आता त्यामध्ये इथे मी 1 वाटी ताजा मटार घेतलाय, तो घालायचा. त्यानंतर यामध्ये इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या घालायच्या. 3 हिरव्या मिरच्या. तुमची मुलं जर तिखट खात नसतील किंवा तुम्हाला तिखट खायला आवडत असेल तर मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. आता हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये चालवत म्हणजे बंद चालू करत जाडसर वाटून घ्यायचं. आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य जाडसर वाटून घेतले. आणि तुम्हीही वाटून घेताना हे अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं. याची अजिबात एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची नाही. आता हे वाटून घेतलेलं साहित्य एका बाउलमध्ये काढून घेऊयात. वाटलेलं साहित्य बाउलमध्ये काढून घेतलं की आता याच्यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो घालायचा. थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची. एक छोटा चमचा ओवा घेतलाय, तो घालायचा. त्यानंतर इथे मी फक्त 2 चिमूटभर खायचा सोडा घेतलाय. याच्यापेक्षा जास्त सोडा यामध्ये वापरायचा नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता हे सर्व साहित्य हाताने मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं. सर्व साहित्य छान मिक्स करून झालं की आता याच्यामध्ये इथे मी ज्या वाटीने वाटाणे घेतले होते त्याच सेम वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. आता हे बेसन पीठ या मिश्रणामध्ये थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. सर्व बेसन या मिश्रणामध्ये मिक्स करून होत नाही तोपर्यंत यामध्ये थोडंही पाणी घालायचं नाही किंवा पाणी घालायची गडबडही करायची नाही. तर इथे मी सर्व बेसन पीठ या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये मी फक्त 1 ते 2 चमचेच पाणी घालणार आहे, कारण हे मिश्रण मला थोडंसं कोरडं वाटतंय. तर इथे वाटाण्याची भजी बनवण्यासाठी पीठ एकदम परफेक्ट तयार झाले. आता आपण याची भजी बनवून घेऊयात. त्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर तयार मिश्रणाचे यामध्ये आपण जशी मुगाची भजी सोडतो तशा पद्धतीने भजी सोडून घ्यायची आहेत. याला जराही आकार देत बसायचा नाही. आणि भजी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा. भजी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर खालच्या बाजूनी भजी तळल्यासारखी वाटली की झाऱ्याने पलटी करायची. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता ही भजी अलटीपलटी करत हलका सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरतीच तळून घ्यायची. तर भजी तळतानाही गॅसचा फ्लेम पूर्णपणे हाय किंवा लो नसावा. मध्यम आचेवरतीच ही भजी छान तळली जातात. तर इथे तुम्ही बघू शकता भजी छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून झाली आहेत. आणि हा असा कलर येईपर्यंतच ही भजी तळून घ्यायची आहेत. आता ही तळलेली भजी एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर इथे मस्त गरमागरम कुरकुरीत वाटाण्याची भजी तयार आहेत. ही भजी तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी तसेच संध्याकाळी चहाच्या टायमिंगलाही बनवू शकता. ही भजी टोमॅटो केचप सोबत मुलांना दिली तर अगदी मुलंही आवडीने खातील. तर एकदा तुम्हीही नक्की बनवा. आता आपण दुसरा पदार्थ बनवूया. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय. पॅन गरम झाला की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, त्या घालायच्या. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालायच्या. हिरवी मिरची तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची मध्यम आचेवरती एक अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची. लसूण आणि हिरवी मिरची तेलामध्ये परतून झाली की आता याच्यामध्ये इथे मी 1.5 वाटी हिरवा वाटाणा स्वच्छ धुवून घेतलाय, तो घालायचा. आणि मध्यम आचेवरती वाटाणाही एक 2 ते 3 मिनिटं म्हणजे हलकेसे काळे डाग वाटाण्यावरती पडत नाहीत तोपर्यंत परतून घ्यायचा. तर इथे वाटाणा मध्यम आचेवरती एक 2 मिनिटं हलके काळपट डाग पडेपर्यंत परतून घेतलाय. आता गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये वरून चवीनुसार मीठ आणि एक छोटा चमचा आमचूर पावडर घालायची. आमचूर पावडर नसेल तर या ठिकाणी तुम्ही चाट मसालाही वापरू शकता. मीठ आणि आमचूर पावडर घातल्यानंतर वाटाणे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. आणि आता हे असेच पॅनमध्ये पूर्णपणे थंड करून घ्यायचे. वाटाणे पूर्णपणे थंड झाले की आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि मिक्सर पल्स मोडमध्ये म्हणजे बंद चालू करत 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं आणि हे जाडसर वाटून घ्यायचं. तर इथे अशा पद्धतीने मिक्सर पल्स मोडमध्ये चालवत वाटाणे जाडसर वाटून घेतलेत. त्यानंतर इथे मळलेल्या पिठाचा एक गोळा तयार करून तो कोरड्या पिठामध्ये घोळून घेतलाय. त्याची आता आपण पुरी लाटतो तशी एक पारी लाटून घ्यायची. पारी लाटून घेतली की आता त्याच्यामध्ये आपण जे वाटाण्याचं स्टफिंग म्हणजे सारण तयार करून घेतलं होतं ते सारण 2 चमचे घालायचं.
आणि याच्या कडा व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे दुमडून घ्यायच्या। आपण जसा मोदक बनवतो अगदी त्याच पद्धतीने कडा दुमडून घेतल्यानंतर वरती जे एक्स्ट्रा पीठ राहील तेही त्याच्यामध्येच दुमडून घ्यायचं आणि इथे अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतलाय। आता हा तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि याचा एकदम पातळ पराठा लाटून घ्यायचा। पराठा लाटताना तो दोन्ही बाजूनी लाटायचा नाही, व्हिडिओत दाखवतीये त्याप्रमाणे हाताने फिरवत एकाच बाजूनी लाटून घ्यायचा। पराठा लाटताना लागलंच तर थोडंसं वरून कोरडं पीठ आणखी घालू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम पातळ पराठा लाटून घ्यायचे। तर इथे पराठा बनवून तयार झालाय। आता आपण तो भाजून घेऊयात। त्यासाठी गॅसवर तवा गरम करून घेतलाय। आता त्याच्यावरती लाटलेला पराठा घालायचा। पराठा खालच्या बाजूनी थोडासा भाजला की तो पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा। पराठा दुसऱ्या बाजूनेही भाजून झाला की पुन्हा पलटी करायचा आणि आता याच्यावरती तूप लावून घ्यायचं। तुम्ही पराठा भाजण्यासाठी तेलाचा वापरही करू शकता। एका बाजूनी तूप लावून झालं की पराठा पुन्हा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही तूप लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीनेच पराठा अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचा। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेला सारण अगदी आतपर्यंत पसरलेला गुबगुबीत मटरचा पराठा तयार आहे। हा पराठा तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनला किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकता आणि इथे सारण तुम्ही पाहू शकता किती आतपर्यंत पसरले। हा पराठा तुम्ही लोणचं किंवा दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप सोबतही सर्व करू शकता। तर बनवायला अगदी सोपा हा मटर पराठा एकदा तुम्हीही नक्की ट्राय करा। आता आपण तिसरा पदार्थ बनवूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा, एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो, 1 इंच आल्याचे तुकडे आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता हे सर्व पाणी न घालता मिक्सरला वाटून घेऊन याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर इथे पाणी न घालता एकदम स्मूथ पेस्ट बनवून घेतली आहे। त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचा। पॅन गरम झाला की त्यामध्ये 4 चमचे तेल घालायचं। या ठिकाणी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापरही करू शकता। तेल गरम झालं की त्यामध्ये एक तमालपत्र, एक जावेत्री आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आणि हे सर्व एक अर्धा सेकंद तेलामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये जी पेस्ट आपण तयार करून घेतली होती ती पेस्ट घालायची आणि हा मसाला आता छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा। मसाला बाजूने तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून झाला की आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा जिरेपूड घालायची। आता हे सर्व मसाले या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचे। पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूनी छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून झाला की आता याच्यामध्ये इथे मी 1 मोठा चमचा दही घेतले, ते दही घालायचं। दही घेताना लक्षात ठेवा जास्त आंबट घ्यायचं नाही। दही घातल्यानंतर आता हे मसाल्यासोबत 1 मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचं। दही मसाल्यासोबत 1 मिनिटभर परतून घेतलं की आता याच्यामध्ये पाव कप पाणी घालायचं आणि ते पाणी मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती याला एक वाफ काढून घ्यायची। मध्यम आचेवरती याला एक वाफ काढून घेतली की तुम्ही बघू शकता मसाला किती छान भाजला गेलाय आणि याला तेलही किती मस्त सुटले। झाकण काढल्यानंतर मसाला एकदा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये इथे मी 1.5 वाटी ताजे मटार घेतले आहेत, ते घालायचे आणि ते मसाल्यासोबत एकदा मिक्स करून घ्यायचे। मटार मसाल्यासोबत छान मिक्स करून घेतले की आता याच्यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी 1 ग्लास पाणी घालणार आहे। पाणी घातल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर एकदा चमच्याने मिक्स करून घ्यायचं। याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती 15 मिनिटं हा वाटाणा शिजवून घ्यायचा। तर इथे 15 मिनिटं झाकण ठेवून हा वाटाणा मी शिजवून घेतलाय। आता आपण चेक करूया की वाटाणा शिजला आहे का नाही ते आणि एकदम झटपट होणारा मटर मसाला तयार आहे। आता गॅस बंद करायचा। हवे असेल तर याच्यावरती वरून थोडी हिरवी कोथिंबीरही घालू शकता। हा मटर मसाला तुम्ही दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये चपाती किंवा भाकरीसोबत खाण्यासाठी बनवू शकता। चवीला अगदी भन्नाट लागतो, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। आता आपण चौथा पदार्थ बनवूया। त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय। कुकर गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। तूप वितळलं आणि गरम झालं की आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आणि पाव चमचा हिंग घालायची।
आता हे एक अर्धा सेकंद तुपामध्ये परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे। त्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, 1 मोठी वेलची, 1 स्टार फूल, 1 तमालपत्र, 10 ते 12 काळी मिरी आणि 5 ते 6 लवंगा आहेत त्या घालायच्या। आता हे खडे मसालेही 1 सेकंदभर या तुपामध्ये परतून घ्यायचे। खडे मसाले तुपामध्ये परतून झाले की आता याच्यामध्ये इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये कुटून घेऊन त्याची जाडसर पेस्ट तयार करून घेतली आहे ती घालायची आणि हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवरती हे परतून घ्यायचं। लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून झालं की आता याच्यामध्ये इथे मी 1.5 वाटी हिरवे मटार घेतलेत ते घालायचे आणि तेही या मसाल्यासोबत 1-2 मिनटं मध्यम आचेवरती तुपामध्येच परतून घ्यायचे। हिरवे मटारही 1-2 मिनटं तुपामध्ये परतून घेतले की आता याच्यामध्ये इथे मी 1 कप तुकडा बासमती तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत ते तांदूळ आता यामध्ये घालायचे। तुम्ही तुमच्याजवळ घरामध्ये जो तांदूळ असेल तो तांदूळ या ठिकाणी वापरू शकता। आता हा तांदूळही वाटाणा आणि बाकीच्या मसाल्यांसोबत 1 मिनिटभर मध्यम आचेवरती परतून घ्यायचा। तांदूळही परतून घेतला की आता याच्यामध्ये पाणी घालायचं। तर इथे मी ज्या कपाने तांदूळ घेतले होते त्याच कपाने 1.5 कप पाणी घालणार आहे। तर इथे प्रमाण लक्षात ठेवा, हा भात जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर 1 कप तांदळासाठी 1.5 कप पाणी घालायचे। पाणी घातल्यानंतर आता पुन्हा सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला घालायचा। गरम मसाला नसेल तर या ठिकाणी तुम्ही 1 चमचा बिर्याणी मसालाही घालू शकता। त्यानंतर इथे मी 1 अख्ख्या लिंबाचा रस काढून घेतलाय तो रस यामध्ये घालायचा। चवीनुसार मीठ घालायचं आणि आता पुन्हा सर्व साहित्य एकदा मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य मिक्स करून घेतलं की आता कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती याला 1 शिट्टी करून घ्यायची। तर इथे कुकरची 1 शिट्टी झाली आहे। आता गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। कुकर पूर्णपणे थंड करून घेतला की आता झाकण काढायचं आणि भात व्यवस्थित खालून पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा। आणि मिक्स करून घेत असतानाच तुम्ही बघू शकता भात किती मोकळा शिजलाय आणि इथे मस्त झटपट होणारा आणि अगदी चटपटीत झणझणीत मटर पुलाव तयार आहे। पुलाव मिक्स करून घेतला की आता याच्यामध्ये वरून थोडी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीरही यामध्ये एकदा मिक्स करून घ्यायची। हा मटर पुलाव तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता। चवीला एकदम भन्नाट लागतो आणि फक्त पापड, लोणचं किंवा रायत्यासोबत सर्व करू शकता। तर हा मटर पुलाव तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा। आता आपण 5वा पदार्थ बनवूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी हिरवे वाटाणे घेतलेत। त्यानंतर त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालायच्या। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घालायची। त्यानंतर ज्या वाटीने वाटाणे घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घालायचं आणि पाव वाटी रवा घालायचा। तर इथे रवा आणि बेसन मी ज्या वाटीने वाटाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने दोन्ही मोजून घातलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 अर्धी वाटी पाणी घालायचं आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं। तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सरला वाटून घेतल्यानंतर अशा पद्धतीने याची पेस्ट तयार झाली आहे। तर ही पेस्ट आपल्याला आणखी थोडी पातळ करून घ्यायची आहे। त्यासाठी याच्यामध्ये मी आणखी 1 वाटी पाणी घातले। पाणी घातल्यानंतर आता पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता याची मस्त आणि एकदम स्मूथ पेस्ट तयार झाली आहे। आता ही तयार झालेली पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊयात। त्यासाठी इथे मी 1 बाउल घेतलाय। आता या बाउलमध्ये ही तयार पेस्ट आपण काढून घेऊयात। सर्व पेस्ट बाउलमध्ये काढून घेतली की आता मिक्सरच्या भांड्याला जे थोडंसं वाटण राहिले तेही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालायचं, म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलं आहे तेही वाया जाणार नाही। त्यानंतर यामध्ये 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हा कांदा आणि मीठ या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथे मीठ आणि कांदा मिश्रणात छान एकजीव करून घेतलाय आणि इथे मिश्रण तयार झालंय। आता गॅसवर 1 पॅन गरम करायला ठेवलाय। पॅन गरम झाला की त्यावरती ब्रशनी तेल लावून घ्यायचं। तेल लावून झालं की आता याच्यावरती आपण जे बॅटर तयार करून घेतले ते 2 चमचे बॅटर या पॅनमध्ये सोडायचं। बॅटर पॅनमध्ये सोडलं की आता ते चमच्याने मध्यम जाडसर ठेवून पसरवून घ्यायचं। आपण उत्तप्पा ज्या पद्धतीने बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने हे मिश्रण पसरवून घ्यायचं आणि तेवढ्याच जाडीचं ठेवायचं। मिश्रण व्यवस्थित पसरवून घेतलं की आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती हे खालच्या बाजूनी भाजून घ्यायचं। मध्यम आचेवरती खालच्या बाजूनी भाजलं की झाकण काढायचं आणि तुम्हाला हे वरतून थोडंसं कोरडं झालेलं दिसेल तर अशाच पद्धतीने हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर वरून थोडंसं तेल सोडायचं। तुम्हाला जर तेल जास्त वापरायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल।
त्यानंतर पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूनेही अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं। दुसऱ्या बाजूनेही थोडंसं हे खरपूस भाजलं की पलटी करायचं आणि वरच्या बाजूनेही थोडंसं भाजून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने हे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि इथे आपले मस्त मटारचे धिरडे तयार आहेत। तुम्ही हे धिरडेही सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी तसेच मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता। दही किंवा टोमॅटो केचप किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता। त्यामुळे हे धिरडेही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर इथे आपले अगदी झटपट कमी वेळात तयार होणारे आणि पौष्टिक मटारचे 5 पदार्थ बनवून तयार आहेत। तुम्ही जर एकाच दिवशी फक्त वाटाण्याचे पदार्थ खायचे म्हणले तरी सकाळी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत अगदी पोटभरीचे पदार्थ तयार होतील। तुम्हाला आपण आज बनवलेल्या रेसिपीज आवडल्या असतील तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।